नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही बघताय आणि तुम्ही ओळखले ते बरोबर आहे, तुळस आहे. प्रत्येकाच्या अंगणी तुळस असायला हवी. तुळस असली की एक प्रकारची एक आध्यात्मिक भावना आणि तुळशीचा सुगंध बरं असा आहे की तुळशीमध्ये इतके आयुर्वेदिक औषधी गुण आहेत की त्यामुळं काही झालं की तुळशीचा काढा घे. मी आता आहे आळंदीत आणि निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या संदर्भामध्ये आपली जी व्यापक चर्चा सुरू आहे की वारकरी कोणाला म्हणावं, कीर्तनकार कोणाला म्हणावं, जोग महाराजांची कीर्तन परंपरा कुठली, आणि त्याबरोबरच इथे ह्या परिसरात आल्यानंतर ह्या तुळशीचा सुगंध लगेच आला. आणि विठ्ठल तर काय आपल्याला माहितीच आहे की त्याला तुळस किती प्रिय आहे. तर अशा तुळशीचं गणित कधी आपण नव्हतं समजून घेतलं. म्हणजे 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकरवरती तुळस जेव्हा कुणी पेरतं तेव्हा एकतर ज्याला कोणाला असं वाटतं की आपण एक छान पद्धतीची तुळशीची शेती करू शकतो किंवा अगदी उत्सुकतेपोटी तुळशीच्या शेतीचं गणित काय आता बघा बरं. 2-3 प्रकारच्या तुळशीचे प्रकार इथे मला आणि खरोखर तुम्हाला सांगतो मन प्रसन्न करणारं, कारण एकतर नॉस्टॅल्जिया असतो तुळशीबद्दलचा आणि छान अशी मंजुळा. बरं, आपल्याकडे दिवाळीमध्ये तर तुळशीचं लग्न केल्याशिवाय आपल्या दिवाळीची तशरीच होत नाही. राम राम. तर हे अनिलराव, तुमचं पूर्ण परिचय द्या. माझं पूर्ण नाव अनिल पोपटराव बुर्डे, चरवली, मुळगाव चरवली. पर हे अनिलराव आता करायला तुम्ही कधीपासून करता तुळशीची? मी ते जवळजवळ 40 वर्षापासून करतो तुळशीची शेती. हो. कसं सुचलंय? सुचलं कसं? सुचलं म्हणजे माझा पहिला फुलाचा धंदा होता. मग नंतर पुण्याला मंडईला यायचं फुलं घेऊन. मग तिकडं तुळशी लोकं मागायची. मग म्हणलं आपली आहे तुळस, मग थोडी 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 आपली न्यायचं त्या ह्याच्या सांगते. गेली 40 वर्ष झालं तुम्ही तुळस करता? 40 वर्ष होऊन गेली. राईट. अनिलराव, मला सांगा, आता हे किती गुंठे क्षेत्र आहे आपलं तुळशीचं? आता हे 15 गुंठे क्षेत्र आहे. हे 15 गुंठे. नवीन वाफा केला तिकडं किती? ते 5 गुंठे आहे. ती 5 आणि ही 15 20 गुंठे. 20 गुंठ्याची. दरवर्षी एवढीच करताय? दरवर्षी म्हणजे माझ्यासाठी मी एवढीच करतो. अजून आमच्या बंधूंचे पण आहे, त्यांची पण एवढीच तुळस आहे. साधारण एकरभर होती मग तुळस? हो, टोटल एकरभर आहे. आता आपण गणित समजून घेऊ. सगळ्यात चांगली तुळशीचं मान कोणतं? आता हा जो वास येतोय तो कुणा कृष्णाईचा येतो? नाही, सर्वात चांगली कृष्ण तुळस, आणि ही आपण जे पाहतोय ती राम तुळस. राम का रान? राम 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 आणि कृष्ण. बरं झालं हे रामचं नाव काढलं म्हणून. ही रान तुळस जी असते, कारण मी अनेक वेळेला जंगलात जातो, तर रान तुळशीचा असा जो वास येतो तो लय भपकेबाज असतो. हो, तर रान तुळशीचा वास जास्त येतो, पण ते अशी आपली याला चालत नाहीये, देवाला चालत नाही जास्त. तर ही आहे कृष्ण आणि राम, अशी 2 व्हरायटी आहे तुमच्याकडे, बरोबर? आता हे अनिलराव जरा इकडे या, खालीच बसू आता आपण. ह्या बाजूला जरा निकेतन हे घ्या. तर साधारणतः एकरामध्ये किती पेरायची का काय? टोकन करायचे? काही लागवड करायची आणि काही नुसते बी आपले पांगून द्यायचे, फेकायचे. वाफ्यात फेकलं की येतात? हो, वाफ्यात फेकलं की येतं. पण त्याला काय गणित नाही का? त्याला काहीच गणित नाही, काय नाही. त्याला आपली जशी रोपं तयार करतो ना त्या पद्धतीने रोपं तयार झाली की मग त्याला काढणीला आली की छाटायची. निकेतन थोडं पुढे. आता ह्या दोन्हीतलं अंतर फारसं हे नाही आहे. हे थोडीशी मर झाली नाही, मर झाली याच्यापेक्षा ती दाट आहे, जुनी झाली, संपत आले. वर्ष होईल ना आता जो माल आहे ना हा संपत आलेला आहे, आणि पुढे जे स्टेप आहे ती नवीन आहे. एकदा पेरल्यानंतर दाखवले ना, थांबा ना, एकदा पेरल्यानंतर बरं साधारणतः पेरणी कधी करायची? पेरणी कधी पण करायची, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पेरणी करायची. कुठला असा महिना नाही कुठला, कधी पण तुळशी कधी पण कोणत्या बी ऋतूमध्ये येते. अति पाण्याचा वगैरे काही त्रास? अति पाण्याचा त्रास फक्त उगवणीला होतो, नंतर काय किती पाणी पडतं. म्हणजे आता कुठल्याही महिन्यात तुम्ही पेरू शकता, कुठल्याही महिन्यात टोकन करू शकता, लागवड म्हणजे वाफ्यात फेकू शकतो बी डायरेक्ट, आणि रोपं तयार करू शकतो. बरं, मी एकदा लावल्यानंतर तोडणीला किती, म्हणजे ह्याची उंची तर किती उंची आहे आता? हे म्हणजे सर्वसाधारण कट केली जाते ना, त्याच्यामुळे आम्ही उंची वाढून देत नाही जास्त. महिन्याला कापावं लागते ना. म्हणजे मंजुळा आली की काय कट करायची? मंजुळा आली की कट करायची. बरं, मग ह्या पहिला तोडा किती महिन्यांनी येतो? पहिला तोडा 2 महिन्यात येतो. पहिल्यांदा पेरल्या 2 महिन्यामध्ये. बरं,
आता हा तोडा यायला सुरुवात झाली तुमची? नाही, आता एकदा कट झालाय, दुसऱ्यांदा या. हे कट केलेलं आहे हो. तुम्ही? बर. आणि मग वर्षभर किती चालतंय? हे वर्षभर चालतं, सर्वसाधारण 1 वर्ष चालतं. काटणीला आल्यानंतर 10 महिने चालतं. बर. आणि 10 महिने पेरल्यानंतर 1 वर्ष चालतं. 10 महिन्यामध्ये पीक किती वेळ घेऊ शकता तुम्ही? त्याची छाटणी महिन्यातनं वर्षातनं कमीत कमी 12-13 वेळा होते छाटणी. म्हणजे मंजुळा जी आहे ती 12-13 हो, तुम्हाला मिळते? मिळते. बर. एका गुंठ्याचा जर हिशोब केला तर एका गुंठ्यामध्ये एका छाटणीला तुम्हाला किती मंजुळा मिळतात? मंजुळा म्हणजे एका छाटणीला, आता ते आपण पूर्ण क्षेत्राचा विचार नाही ना करू शकत. बर. अंदाजे सांगा काय? सर्वसाधारण एका सऱ्यामध्ये, हं. एका वाफ्यामध्ये 200 गड्डी निघते सर्वसाधारण. 200 गड्डी? हम्म. बर. आणि एका गड्डीला रेट किती मिळतो साधारण मार्केट? आता माझी 10 रुपये मार्केटला चालू आहे आपल्या एका आळंदीमध्ये. गड्डीला? एका गड्डीला. पण मग आता हे एवढंच मार्केट आहे आळंदीचं का पुणे बाजार समिती? पुण्याचं बाजार. पुण्याचं आमची मार्केट. पुण्याला जाते, याची आळंदीला असते. म्हणजे तुमचा एक मुलगा पुण्याला हा, पाठवतो, एक मुलगा पुण्याला पाठवतो. एक मुलगा आळंदीला. बर. आणि मग एका तोडणीतनं आता हे 15 गुंठ्याचा जर हिशोब केला तर एका तोडणीतनं उत्पन्न किती मिळतं सगळा खर्च जाऊन? सगळा खर्च जाऊन 40 ते 45 हजार रुपये मंथली मिळतो. 40 ते 45 हजार रुपये मंथली. आणि अशा 12 तोडण्या होतात? 12 तोडण्या होतात. बरोबर. 12 2 24 12 23 12 4-5 लाख रुपये मिळतात? हो हो. 15 गुंठ्यातनं 5 ते 6 लाख रुपये 15 गुंठ्यात. 15 गुंठ्यातनं मिळतात. हम्म. आणि खर्च काय काय? खर्च काय त्याला फक्त खुरपणी आणि खाद्य. तर खाद्य पण आम्ही आता सेंद्रिय खतच वापरतो. याचं MI म्हणून कंपनी आहे, हं. MI ग्रो. हे वापरत नाही का DAP वगैरे असं काय? नाही. हां. खत तुम्ही हेच वापरतात, आपला गाव खतच वापरतात? गाव खतच. शेणखत. गाव खत पण याला जास्त चालत नाही, उन्नी वगैरे लागते. हं. त्यामुळं आम्ही रासायनिक खतं वापरत होतो, पण ते बंद केलं आहे आता. हं. आणि आता MI कंपनी आहे, MI ग्रो म्हणून. हं. तर त्या कंपनीचे खतं वापरतो आता. ते 1 नंबर खत आहे याला, शेती तुळशीसाठी. बर. तर मला त्यांनी सांगितलं, मला वाईट वाटलं की इंद्रायणी इतकी प्रदूषित झाली, हो हो. त्याच्यामुळे तुम्हाला काय तोटा झाला? नाही, आम्हाला तोटा आमचं विहिरीचं बी पाणी असतं आणि याचं पण असतं, हं. नदीचं पण असतं. आम्ही जर नदीचं जास्त दूषित झालं तर मग आपलं विहिरीचं पाणी वापरतो. पण नदी दूषित झाल्यामुळे फवारण्या करावं लागेल ना तुम्हाला? हो, फवारणी म्हटलं की 1-2 फवारण्या कराव्या लागतात वर्षातून. पूर्वी व्हायच्या नाही एवढ्या? पूर्वी नव्हत्या होत. आता इंद्रायणी दूषित हां. झाल्यामुळं थोडंसं तुम्हाला फवारणी करावी लागली. बरं. आता ही जी मंजुळा आहे, ह्या मंजुळेबद्दल जरा सांगा. ह्याचं एक आकर्षण असतं लोकांना. हे जी मंजुळा आहे ह्याची काय तपशील? ही आता ते मंजुळाला पुढे बी येणार ना. हो. बी आले की ते एकदम शीत असतात, म्हणजे सगळ्यात शांत, म्हणजे थंड म्हणलं तर मंजुळाचे बी असतात. हं. आणि ते आपण याच्यामध्ये नाही का बऱ्याच याच्यामध्ये त्याचा वापर करतो आयुर्वेदिक मंजुळाचा, आयुर्वेदिकमध्ये. आणि तुळशी पण भरपूर आयुर्वेदिकला औषधाला वगैरे जातात आमच्या इथनं पण. तुम्ही पण देता? हो, आम्ही पण देतो ना. म्हणजे आयुर्वेदिक- कंपनीवाले येतात, हं. ते लागले काय भाव की घेतात? किलोवरती घेतात. ते 60 रुपये 70 रुपये किलो घेतात. किलो? एका किलोमध्ये किती रोपं एका बसतात? किलोमध्ये आपल्या ज्या 5-6 जुड्डी असतात त्याच बसतात, त्याच हिशोबाने देत असतो आम्ही. बरं. तो एक संधी आहे लोकांना की ज्यांना तुळशीची गरज आहे ते वेगळ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये. पण असे खरेदीदार आहेत का आजूबाजूला? नाही, एवढे नाही. ते आता नाशिक किंवा असे बाहेरच कंपन्या आहेत त्याच्या जास्त करून. हं. ते म्हणजे आता जिथं कंपन्या आहेत तिथले लोक सर्वसाधारण त्याचं तिथंच शेती करतात. हं. जर कमी पडली तर मग आमचं कॉन्टॅक्ट असतं, मग आम्हाला सांगतात की आम्हाला द्या. हं. बरं. आता हे जे तुळशीचं रोप आहे, एका रोपापासून काय काय उपयोग होतो तुम्हाला एक शेतकरी म्हणून? तुम्ही देताना काय काय देता, विकता काय काय? मग आम्ही रोप झाल्यानंतर, झाड झाल्यानंतरच ते कट करून विकतो, रोप नाही विकत आम्ही. हां, मग तेच की झाड झाल्यावर कट करून विकायचं. हो. ते सगळं झाड विकायचं का फक्त? नाही बाई, छाटणी करायची नाही त्याची. छाटणी करायची, झाड आता एक विकल्यानंतर मग आपण ते संपणार. हातात घेऊ आपण. एक जे तुमचं छाटणीला आलेलं रोप आहे ते हातात ते घेऊ. वरती. इकडं आहे ह्या बाजूला. तर असं आहे की हे आपल्या आकर्षणाचा भाग आहे आणि हे समजून पण घ्यायला हवं. मी तर माझ्या प्रवासात मला हे जे वेगवेगळे दिसतात घटक. निकेतन या पुढं, एक काळा भर रोप छाटणीला आलेलं. छाटणीला आता ते वर चाललेलं आहे. या वरचं घेऊ आपण. आणि आपल्याकडे आता मी ह्यांना विचारलं की आळंदीमध्ये गेल्या किती वर्षामध्ये लोकांची गर्दी वाढायला लागली. त्यांनी मला सांगितलं गेल्या 10 वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायातले आणि ज्यांना देवदर्शनाचा आता वाटतं की देवदर्शनाला जावं अशांची संख्या वाढली. आता ही छाटणीला आलेली हो, ही छाटणीला बघा बरं, एक काढून घेऊ आपण. तर ही छाटणीला आलेली तुळस आहे. ही छाटणीला आलेली आहे. इथनं याला छाटलं जातं असं. हे असं मध्येच छाटलं. छाटायचं ते? मध्येच छाटायचं, नंतर पुन्हा हे फुटणार फुटले. ते?
हे फुटवे आहेत, हे परत एवढ्याच साईजमध्ये होतात. हे बघा अनिलराव, आता ह्या पानाचा काय उपयोग होतो का? हो. काय वास आहे बघा. त्या पानाचा काय उपयोग होतो? पानाचं खाल्ली पानं थोडीशी हे झालेली असतात. आता पाऊस झाला ना, पावसामुळे ते थोडीशी जळाली थोडी. हो पण खराब तुम्हाला झाली. विकताना ह्या पानाचा नाही, काहीच नाही त्याचा त्रास नाही. तुम्हाला ह्याच्यात विकताना कशाचा उपयोग होतो? हे फक्त वरचे जे आता आपण एवढं कट केलंय ना, एवढंच विकताना उपयोग होतो. बाकी खोड तसं हे हारामध्ये देण्यासाठी हारामध्ये देण्यासाठी. आणि मंजुळा पण हारामध्ये मंजुळा पण बरं. आता हे नवीन असल्यामुळे याला थोडं लेट मंजुळा येतात आणि जसं जसं जुनं होईल तसं तसं मंजुळा जास्त येतात. आता किती प्रकारचे वाण आहेत आपल्याकडे? 2 प्रकार, एक राम आणि कृष्ण. एक राम आणि कृष्ण. बरं. आणि त्याचं बी बाजारात उपलब्ध आहे का? हो, बाजारात उपलब्ध नसतील, जास्त नर्सरीवाल्यांकडं असतील. ती मग रोपच आहेत? हा, ती रोपच, बी शक्यतो नाही. जे आम्ही फक्त आमच्यापुरते तयार करतो आणि त्याचा उपयोग आम्ही फक्त आमच्यासाठीच करतो. एका गुंठ्याचा खर्च नाही तुम्ही सांगितलं मला? खर्च जास्त खर्च येत नाही, 10-12 हजार रुपये खर्च येतो एका गुंठ्याला? नाही, एका म्हणजे 10 गुंठ्याला. 10 गुंठ्याला 10 ते 12 हजार रुपये खर्च. आधी लागवणीचा खर्च, रान तयार करायचं आधी, ते वाफ्यातच तयार करायचं, आणि महिन्यातनं एकदा खुरपणी, आणि खाद्य असतं ते खाद्य वर्षातनं 2-3 वेळा टाकायचं. शक्यतो आता स्टार्टलाच टाकावं लागतं, मग नंतर बघू. आता आम्ही नवीन प्रयोग करतोय, त्यानुसार जर ते सक्सेस झालं तर मग नंतर पण टाकायला लागत. पण आता जे शेतकरी महाराष्ट्रभरातले असं लागवड करतात तुळशीचं, त्यांनी काही टोकन पद्धतीनं वाफ्यावर केलेलं आहे, कुणी वेगळ्या पद्धतीचे प्रयोग तुळशी हो, काय काय करतात लोक? ते आता ती सरी पद्धत केलेली आहे, आणि हे सारे आहेत, आणि काही काही छोटे छोटे वाफे, असे 3 पद्धती. सरीवर काय किती अंतरात लावायचं? सरीवरती सर्वसाधारण 6 इंचाच्या अंतरावरती, 1 फुटामध्ये 2. आणि सरीचं अंतर किती? सरीचं अंतर ते 2.5 फूट असते, 2-2.5. म्हणजे 2.5 बाय 6 इंचावरती तुम्हाला हे लावायचं आहे. आणि टोकन केल्यानंतर किती रोपं बसतात एका गुंठ्यात? एका गुंठ्यामध्ये टोकन केल्यावर जवळजवळ 400-500 रोपं बसतात. पण टोकन केलेली पद्धत चांगली तुळशीसाठी का वाफ्याची? नाही, वाफेची चांगली. टोकन केल्याची एक झाड मेलं की तेवढी जागा पूर्णपणे वेस्टेज जाते. पण झाड का मरतं ना, म्हणजे आता काही पण होऊ शकतं. उन्नी लागते खालनं, उन्नी लागली की ते झाड खराब होतं. आणि हे पद्धत असेल तर एक झाड मेलं तर त्याच्या शेजारचं झाड तेवढंच जोमाने वाढलेलं असतं, त्यामुळं ह्याच्यामध्ये नुकसान जास्त होत नाही. बरं, असं आहे की ह्यांच्याकडं आणखी तुळशीचं ते स्वतः काय बनवत होतं? पेंडॉल. हो, तुळशीचे पॅन्डल बनवतात माळेमध्ये जे वापरतात ते पॅन्डल. त्यासाठी हे रॉ मटेरियल नाही, हे नाही, हे ते फक्त तुळशीला जे लागतं ते माळा बनवण्यासाठी, आणि पॅन्डल असतात ते तुळशीपेक्षा जरा वेगळं लाकूड असतं. आता अलीकडे प्रत्येक जणांच्या दुकानामध्ये, व्यापारी आस्थापनामध्ये किंवा लोकसुद्धा हौसेनं रोज देवाला हार घालतात. हो, पूर्वीपेक्षाही प्रमाण वाढलंय, भाविकांचं प्रमाण वाढलंय. तर आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक जे तुम्हाला बघतायत त्यापैकी कोणाला असं वाटलं की मला तुळशीची शेती करावी, तेवढा व्यापार आहे का? तेवढा व्यापार म्हणजे करण्यावरती आहे, की त्याला जर मार्केट भेटलं तर तो करू शकतो. त्याला फक्त म्हणजे थोडं मार्केटचं ज्ञान पाहिजे, की बाबा आपण हे केलं तर ते मार्केटमध्ये खपवू शकतो. एवढं ज्ञान असेल तर करू शकतो. महाराष्ट्राच्या बाहेर संधी? महाराष्ट्राच्या बाहेर तर आपल्याकडं अजून नाही आहे, म्हणजे आलेलं नाही आहे कोण तसं. आता हे तुळशीचं वाळवलं, हीच रोप वाढवलं, आणि ॲमेझॉन किंवा तत्सम ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही कधी वापर केला त्याचा? नाही, कारण आता लोक गवऱ्या पण विकायला लागले अमेझॉनवरती. हो ना. आणि हे हसण्यासारखी गोष्ट नाही, आम्ही नाही वापर केला अजून, कारण आम्हाला तेवढं अजून गरज नाही पडली त्या गोष्टीची. पुन्हा आमचं मार्केट म्हणजे फिक्स असल्यामुळं बाहेर जायची गरज नाही पडली. ह्याची वाढ जास्तीत जास्त किती होऊ द्यायची? याची वाढ सर्वसाधारण 3 फुटापर्यंत होते. 3 फुटापर्यंत. आता मी त्यांना अगदी शेवटी पुन्हा ब्रीफ विचारतो आणि मग थांबूया आपण. एका गुंठ्याचा साधारण खर्च किती? एका गुंठ्याचा म्हटलं तर मग 1000 रुपये पकडून. 1000 रुपये. त्यात बी किती बसतं किंवा रोप किती लागतं? रोप आता रोप तर काय आपण बी मोजू शकत नाहीये, पण एका गुंठ्यामध्ये सर्वसाधारण 200 ते 300 रोपं लागतात. आणि खर्च एका गुंठ्याचा ते सगळा 1000 रुपये फवारणी आणि ह्याच्या सहित? फवारणी सहित 1 गुंठ्याला 1000 रुपये खर्च. 1000 रुपये. आणि एका गुंठ्यात उत्पन्न किती मिळतं? एका गुंठ्यामध्ये आता समजा 10 गुंठ्याला म्हणजे 4-5 हजार रुपये मंथली मिळतं. अशा 12 तोडण्या होऊ शकतात एकदा, बरोबर ना? हो, बरोबर का बाबा? हो. तर हे असं तुळशीचं गणित आहे. आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की असे नवनवीन प्रयोग जे महाराष्ट्रासमोर आम्ही आणतो, त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी नवीन कल्पना याव्यात. महाराष्ट्राचं जे तरुण मुलं आहेत त्यांना, किंवा जे उद्योगी उद्यमशील अशी लोक आहेत त्यांना काहीतरी कळावं,
आणि त्याचबरोबर आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे, तुम्ही कुठल्याही अर्थाने म्हणा त्याला, तुमचा कुठला धर्म असेल, जात असेल, पंथ असेल, आणि तुम्ही जे काही आचरणात आणता त्याची एक स्वतःची संस्कृती असते, तर ती संस्कृतीसुद्धा महाराष्ट्रासमोर यावी हा आमचा प्रयत्न आहे. खरोखर तुम्हाला सांगतो की एक तुळशीचा जो वास असतो ना, तो आपल्या मनाला नकळत काय आपल्या मेंदूत त्या घडामोडी घडत असतील त्यामुळे एक उत्तेजना देत असतो. हे एवढं महत्त्व आहे या तुळशीचं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, आळंदी.